श्री स्वामी समर्थ यांची काठी. एक रहस्यमय कथा. अक्कलकोट नगरी शांत होती. संध्याकाळचा काळ. मंदिरात दिवे लागले होते आणि भक्त शांतपणे स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. स्वामी महाराज दरवाजाजवळ आपल्या नेहमीच्या जागी बसले होते. हातात त्यांची प्रसिद्ध काठी होती. तेवढ्यात गावात एक अनोळखी माणूस आला. अंगावर विचित्र वस्त्रे, डोळे लाल, वागणं उद्धट. तो काही बोलत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात अहंकार स्पष्ट दिसत होता. त्याने मंदिरात पाय ठेवताच हवेत विचित्र कंप होऊ लागला. वातावरण बदलू लागलं. तो स्वामींजवळ गेला आणि मनातल्या मनात काहीतरी जादूटोणा सुरू केला. आसपासच्या लोकांना जाणवायला लागलं की काहीतरी विचित्र घडतंय. स्वामी मात्र शांत होते. एका क्षणी त्यांनी त्यांच्या काठीला हलकासा झटका दिला. क्षणात त्या व्यक्तीचा जादूचा प्रभाव नाहीसा झाला. त्याचं शरीर थरथरू लागलं. तो जागीच कोसळला. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. स्वामी म्हणाले, भक्तांच्या रक्षणासाठी ही काठी आहे. अहंकाराने आलेल्याला ती शांती शिकवते. तो माणूस पुढे वाकला, नमस्कार करून गेला आणि पुन्हा कधीच कोणतं वाईट तंत्र स्वामींच्या क्षेत्रात आलं नाही. तेव्हापासून भक्त म्हणू लागले, स्वामी समर्थांची काठी म्हणजे त्यांचं अदृश्य शस्त्र. आजही अक्कलकोटच्या समाधीस्थळी ही काठी ठेवलेली आहे आणि असे सांगतात की रात्रीच्या वेळी मंदिरातून एखादा आवाज ऐकू येतो, जसे की स्वामींची काठी चालती आहे. स्वामी अजूनही भक्तांचं रक्षण करत आहेत. अजून वेगळ्या पद्धतीने सांगायचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी त्यांच्या हातात एक काठी घेऊन बसायचे. ही काठी काही साधारण लाकडाची नव्हती. त्यात एक अदृश्य शक्ती होती. एकदा तर दृष्ट तांत्रिक अक्कलकोटमध्ये येतो. तो स्वामी समर्थांना आव्हान देतो. तो म्हणतो, मी मोठा तांत्रिक आहे. तुझ्या शक्तीला माझ्या तंत्राने संपवतो. तो तांत्रिक काही जादूटोणा करून स्वामींच्या दिशेने एक काळं धुराचं वादळ पाठवतो. उपस्थित लोक घाबरतात. स्वामी महाराज शांतपणे उठतात आणि त्यांच्या हातातील काठी जरा हवेत फिरवतात. क्षणात ते वादळ, तो धूर आणि तो तांत्रिकही जमिनीवर कोसळतो. स्वामी म्हणतात, ही काठी नाही, भक्तांच्या विश्वासाचं तेज आहे. तेव्हापासून त्या काठीबद्दल भक्तांमध्ये एक अढळ श्रद्धा निर्माण झाली आहे. या काठीचं नेमकं रहस्य काय आहे, तर ही काठी म्हणजे त्यांचं संरक्षण शस्त्र होते. भक्तांवर संकट आलं की स्वामी ही काठी चालवतात. कधी कधी फक्त काठी हलवून ते दृष्ट शक्तींना दूर करत असत. ही काठी आजही अक्कलकोट समाधीस्थळी ठेवलेली आहे आणि तिचं दर्शनही घेतलं जातं. काही अनुभवी भक्त सांगतात की रात्रीच्या वेळी समाधी मागून काठी चालवण्याचा आवाज येतो, म्हणजे स्वामी समर्थ अजूनही तिथे आहेत.